रामकृष्ण हरी. मी नांदेड जिल्हा माहेश्वरी सभा महाराष्ट्र नांदेडमधून आरती अमोल लखोटिया. कुंडलिक वदे श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. वारकरी संप्रदाय म्हणतात फक्त अख्ख्या महाराष्ट्रात आपल्याला कुठेही दिसायला, पूर्ण जगात, महाराष्ट्रात काय पूर्ण जगातही आपल्याला वारकरी संप्रदाय पाहायला भेटणार नाही. वारी ही वारकऱ्यांचं पहिली सुरुवात असते. जेव्हा एक व्यक्ती पैदल यात्रा करतो ती होते वारी. जेव्हा असंख्य व्यक्ती त्यासोबत भक्तीच्या मार्गाने पुढे चालत राहतात ती होते दिंडी. आणि ह्या सामूहिक समूहालाच वारकरी संप्रदाय असे म्हटले जाते. एक दुसऱ्याच्या सुखदुःखात साथ देतात ती आहे वारी. एखाद्या अनोळखी व्यक्तीला माऊली म्हणून हाक मारली जाते ती आहे वारी. श्रीमंत आणि गरीब हा भेद नसतो ती आहे वारी. सुखदुःखाचे साथी असतात ती आहे वारी. एक दुसऱ्याची सेवा, त्यांना खाणे पिणे, त्यांचे राहणे जे देवाच्या रंगामध्ये रंगून जातात ती आहे वारी. माणसाला माणुसकी शिकवणारी आहे वारी. अहंकारापासून भक्ती मार्गाकडे नेणारी आहे वारी. आणि फक्त महाराष्ट्रामध्ये भेटती ही आपल्याला पाहायला वारी. जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी. हे तर झालं वारकरी संप्रदाय. आता आपण वारकरी संप्रदायामध्ये फक्त वारकरी संप्रदायाचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व सुद्धा खूप आहे बरं का. आध्यात्मिक महत्त्व सांगितलं तर 700 वर्षापूर्वीची ही परंपरा चालत आहे. जेव्हा संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज यांनी ही दिंडी सुरुवात केली, त्यांनी जी पायी यात्रा चालू केली, आजपर्यंत ती आपल्या पंढरीनाथाच्या देवाच्या दर्शनासाठी असंख्य हजारो भक्त जात आहेत. देवाची जी आपल्या सांस्कृतिक महत्त्व सांगायचे म्हणले तर संताची जोपासना झाली आहे. संताचे अभंग लोकांना माहीत नव्हते, ते अभंग माहीत झाले आहे. हे सांस्कृतिक वासा आहे, महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक वासा आहे. लहान मोठे, श्रीमंत गरीब कोणताही भेदभाव नाही. ही फक्त होते आपल्या पंढरपूरच्या वारीमध्ये. मला एवढंच सांगायचं आहे की सांस्कृतिक महत्त्वासोबत याचं आध्यात्मिक महत्त्व सुद्धा आहे. आध्यात्मिक महत्त्व हे की देवाच्या दर्शनासाठी जेव्हा आपण निघतात, असंख्य व्यक्ती घरात म्हणतात ना, सुखी संसाराची सोडून या वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. माणसाला कोणतंही भान नसते, फक्त देव दिसतो. लहान आपले मूल बाळ संसार सगळं त्यागून फक्त त्याचं ध्येय म्हणजे देव. आत्ता तर यावर्षी तर चंद्रभागेला पूर आला, पण कुठेही आमचा वारकरी थांबला नाही. असंख्यानं सांगितले गेले, घोषणा केल्या, जाऊ नका, पुढे जाऊ नका, खूप पूर आलाय. पण देवानं अभंगामध्ये सांगितलं आहे, आलिया भोगाशी सादर व्हावे, आपला ध्यास एकच विठुरायाचे दर्शन करावे. म्हणून आजपर्यंत आमची वारकरी परंपरा चालत आहे, पुढेही चालणार आहे. वारकरी परंपरा इथेच थांबत नाही. तर आमच्या तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिला, अभंग म्हटलं की तुकाराम महाराज त्यांनी अनंत असे प्रकारचे वेगवेगळे अभंग देवाच्या समोर लिहिले. देवाच्या फक्त भक्तीच्या ओढीमागे, बाकी काही सुद्धा नाही. अभंग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडली तळपती कटी कौतुमने विराजित, तुका मने माझे हेची सरसुख. पाहिन श्रीमुख आवडीने, तुकोबारायाने ते सांगितले आहे, माझ्या देवाचे, माझ्या पांडुरंगाचे स्वरूप किती सुंदर आहे. देवा, तू कमरेवर हात ठेवला, तुझ्याकडे पाहावंसं वाटते. देवा, तुझ्या डोळ्यात जे लोचन आहे ते, तुझ्या कानात कुंडल आहेत, अंगावर जे घातलेला पितांबर आहे, सर्व काही सुरेख दिसत आहे. माझी नजर तुझ्या सर्व स्वरूपाचा बाजूला जातच नाहीये. देवा, मी काय सांगू पांडुरंगा, तुझ्या पाहण्यासाठीच माझं जीवन आहे आणि माझ्यासाठी तू आहे. माझा सखा, माझा परिवार, माझं सर्व काही बंधू सगळं कुछ तू आहे पांडुरंगा. फक्त तू आणि तू. या अभंगामध्ये तुकोबारायाने एवढंच सांगितलं आहे, माझे सर्वात मोठे सुख म्हणजे तुझे दर्शन. देवा, तुझे दर्शन. पंढरीनाथ भगवान की जय. माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा, पांडुरंग माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा, पांडुरंग माझा